नमस्कार, आपण पाहत आहात लोक 9 न्यूज। चंद्रपूरमध्ये आशा, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि कृषी मित्रांच्या मागण्यांसाठी आयटकच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आले। आझाद बगीचा येथून जिल्हा परिषद कार्यालयावर देत धडक मोर्चा, त्यानंतर धरणे, तीव्र निदर्शने, जेलभरो आंदोलन आणि 1 तास रास्ता रोको करण्यात आला। या आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे राज्य सचिव कॉम्रेड विनोद सोडगे पाटील, भाकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड रवींद्र उमाटे, राजू गैनवार, निकिता नीर, किरण धोंगडे, ममता भिमटे, सुहासिनी वाकडे आणि श्रीधर वाढे यांनी केले। मानधन व किमान वेतनात वाढ, पेन्शन, सामाजिक सुरक्षा, ग्रॅज्युएटी, पीएफ आणि दिवाळी बोनस लागू करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली। शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन अदा करून 26,000 रुपये मासिक वेतन लागू करावे, अशीही मागणी करण्यात आली। आंदोलनानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। या आंदोलनात जिल्ह्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। चंद्रपूरमध्ये कर्मचाऱ्यांचा एल्गार, आता शासन काय निर्णय घेणार याकडे लक्ष। लोक 9 न्यूज, रोहित मेश्राम, चंद्रपूर। विनोद भाऊ, हा मोर्चा विशाल काढण्यात आलेला आहे, कुठल्या मागण्या आहे तुमच्या? आज आयटकच्या नेतृत्वामध्ये शेतकरी, शेतमजूर, निवृत्त योजना कर्मचाऱ्यांचा विशाल असा जनआक्रोश मोर्चा या जिल्हा परिषद चंद्रपूरच्या कार्यालयावर धडकला आहे। सोबतच ज्या नरेंद्र मोदींनी सातत्याने किसान विरोधी कायदे केलेले आहेत, सातत्याने कामगार विरुद्ध 4 समसंहिता केलेल्या आहेत। गेल्या 2014 पासून आमच्या आशा गटप्रवर्तक असतील, शालेय पोषण कर्मचारी असतील, अंगणवाडी सेविका असतील, कृषी मित्र असतील, इतर कामगार असतील, कुठलाही किमान वेतन दिलं नाही, त्यांच्या मानधनामध्ये वाढ केलेली नाही। आणि म्हणून या सरकारच्या जनविरोधी नीतीविरोधात आयटक आणि इतर देशभरातल्या या 10 केंद्रीय संघटनांनी तमाम शेतकरी, शेतमजुरांना घेऊन देशभर जेलभरो आंदोलनाची हाक दिलेली आहे। या आंदोलनाच्या अनुषंगाने आज या आयटकच्या नेतृत्वामध्ये आझाद बगीचा ते जिल्हा परिषद विशाल असा लाल बावटेच्या नेतृत्वात हा मोर्चा आपण पाहत आहात, रस्त्यावर धडकलेला आहे। हजारोच्या संख्येनं तिथे कर्मचारी आलेले आहेत। तेव्हा या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावं, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, विद्यार्थ्यांना न्याय द्यावं, पेपर फुटी चालणार नाही, महिलांवर, विद्यार्थ्यांवर अत्याचार चालणार नाही, या विरोधातला प्रचंड आवाज सरकारच्या कानात असावं। म्हणून आम्ही आता जेल भरो करणार आहोत आणि यांच्या जेलमध्ये किती जागा आहे ते आम्हाला अटक करून दाखवावं, अन्यथा हा रस्ता आम्ही सोडणार नाही। गेल्या 15 वर्षापासून नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून सातत्याने शेतकरी असतील, कामगार असेल, प्रचंड महागाई असेल, सगळ्यांवर हल्ले होताना दिसत आहेत। म्हणून ही तानाशाहीचा विरोध करण्यासाठी